नमस्कार, मास्टर रेसिपीजमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत. मागे रवींद्र मंकणी आले होते आपल्या विष्णूजी की रसोईला आणि त्यांनी धिरडे बनवले होते. कारण ते धिरडे सगळे लाईव्ह बनत असतात, मी पण होतो तेव्हा. आणि लोकांची मग रीग लागली की रवींद्र मंकणी अभिनयाबरोबर धिरडेसुद्धा छान बनवतात बरं का. तर तेच धिरडा आज आपल्याला बनवायचं आहे मास्टर रेसिपीच्या या भागात. चला सुरुवात करूया. आणि यासाठी 1 वाटी कणिक आम्ही यात घालतो आणि साधारण 2 चमचे तांदूळाचं पीठ, हिरवी मिरची बारीक चिरलेली, भरपूर कोथिंबीर, थोडी हळद, हिंग आणि दही. कसं आंबट आहे तुमच्याकडे त्यानुसार दही, अख्खं जिरं, पाणी. आता हे बऱ्यापैकी पातळ भिजवावं लागतं आपल्याला, पण या गुठळ्या मोडून घेण्यासाठी पहिले कमी पाणी घालायचं आणि मग आपल्याला जेवढं पातळ हवं तेवढं करून घ्यायचं. चवीनुसार मीठ आणि आता किती पाणी हवं तेवढं पाणी. चार 5 मिनटं आपण असंच ठेवू. आणि यामध्ये लसूण घालायचा आहे, पण ठेचून. जसा डोस्यासाठी आपण तवा प्रिपेअर करून घेतो तसा. एका पळीत जेवढं पीठ येतं तेवढंच बनवायचं. आणि हे शेंगदाणे तेलाचं, म्हणजे माऊली घाणीचं शेंगदाणे तेल आहे. शेंगदाणे तेलात धिरडे अप्रतिम होतात. आणि हे बाजूला तर आपण तेल टाकलं, पण मध्ये तेल टाकायला थोडंसं असं छिद्र करायचं आणि यामध्ये तेल घालायचं. आता ही जी टीप आहे की मध्ये छिद्र करून ते तेल टाकायचं, ही का दिली? तर आपण हे घरगुती तव्यावर करतो आहे आणि घरगुती तवा कधी कधी एवढा सीझन नसतो. आम्ही जेव्हा रसोईमध्ये करतो तर तो तवा सीझन असतो, त्याला ही ट्रिक उपयोगात आहे. आम्ही रोज करत असतो आणि धिरडे छान होतात.